करून दाखव जरा कसं. कपडे घेऊन ये आणि आण कपडे. कपडे घेऊन ये बाबा आई. चला चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज मम्मीचं एक पार्सल आलं होतं आणि त्यामध्ये जॅकफ्रूटची एक क्रीम आणि फेस पॅक असं होतं. आणि ते तिनं कशासाठी मागवलं हे ती व्हिडिओमध्ये सांगते पुढे बघा. कशासाठी मागवले असं मम्मी हे? भांग पिगमेंटेशन. बघूया काय फरक पडतोय का. वापरते आणि तुम्हाला सांगते काय फरक पडतो असं. आणि हा काही पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. प्रोडक्ट यूज मम्मी करेल आणि ते जे काही अपडेट असतील तर ते तुम्हाला व्हिडिओतनं कळवतो आम्ही. आणि तसंही बाबा घरी नव्हते त्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं. म्हणून मम्मीला म्हटलं की चल बाई घाऱ्या करून घेऊया, कारण आता 2 दिवस झालं संक्रांत होऊन. आणि घाऱ्या ह्या संक्रांतीमध्येच करतात, कारण तशी परंपराच आहे की संक्रांतीमध्ये घाऱ्या करायची. तर तुम्हाला माहिती आहे का की घाऱ्या संक्रांतीमध्येच का करायच्या किंवा त्याचे काही कारणं? जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि जर माहीत नसेल आणि जाणून घ्यायचं असेल तर माझा लॉंग व्हिडिओ जो आहे त्यामध्ये मी सांगितलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. आणि नुसती परंपरा नाही तर आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा घाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे केवळ चवीसाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीने आणि परंपरेचा भाग म्हणून भोपळ्याच्या घाऱ्या ह्या संक्रांतीमध्ये बनवल्या जातात. आणि घाऱ्या चवीला तर खूप छान झाल्यात. जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बघू शकताय, डिटेलमध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर इन्स्टावरून बघत असाल तर फॉलो करा. छान अशा घाऱ्या तयार आहेत. चवीला पण खूप छान झाल्या होत्या. तुम्ही पण करून बघा. आणि ते झाल्यानंतर मी हानीला फिरवून आणलं आणि तुम्ही बघू शकता हानी एकटीच रस्त्यावरून चालत चालली आहे आणि तेही तोंडात बेल्ट धरून. तर घ्या काळजी.